आताही त्यांनी जाताना चॅम्पियन्स ट्रॉफीला त्यावेळेस तो म्हणाला, सर चॅम्पियन्स ट्रॉफी पण घेऊनच येणार आहे, तुम्ही काळजी करू नका. रोहित तर फिटच आहेच. इवन तो कव्हरमध्ये फिल्डिंग करतो. जिकडे 30 यार्डचे आपण म्हणतो तिकडे अलर्ट राहावं लागते, सिंगल सेविंग करावी लागते, अशा ठिकाणी तो फिल्डिंग करतो. मग तो फिट कसा नाही? रोहितला तुम्ही 2-2 दिवस बॅटिंग करताना बघितलेलं आहे, रोहितला तुम्ही धावताना बघितलं आहे, सिंगल्स रन करताना बघितलेलं आहे, फिल्डिंग चांगली करताना बघितलं आहे. अजून काय फिट पाहिजे मला कळत नाही. फिट म्हणजे नुसतं बारीक असणं म्हणजे फिट आहे का? मुंबईकर हा धडाकेबाजच असो, मुंबईकर कधी कोणाला दाद देत नाही. विसरभोळा स्वभाव खूप आधीपासून आहे विसर्भ का? स्वभाव आधीपासून आहे. आधीपासून म्हणजे आत्ताही आठवते मला, ज्यावेळेस तो मुंबईच्या प्रॅक्टिसला जात होता आणि बँड्राला त्याच्या ट्रेनमधनं ते किट पडलं. त्याच्या लक्षात आलं नाही, पुढे गेलं त्या लक्षात आलं आपलं किट पडलं म्हणून. आम्ही एके ठिकाणी असं उभा होतो आणि समोर मर्सिडीज गाडी उभी होती. तर अंडर-19 मुंबईसाठी सिलेक्ट झालेला तो. तर मला म्हणाला की गाडी मी घेईन म्हणून. अरे म्हटलं, मूर्खा, तू आता अंडर-19 मुंबईच्या टीममध्ये आहे, तू गाडी घेण्याची स्वप्न कुठे बघतोय? या गाडीची किंमत तुला माहिती आहे काय? म्हटलं, सर मी तुम्हाला घेऊन दाखवेन. चॅनलवाल्याने विचारलं, रोहित अभी लास्ट मॅच आहे का, रोहित आता रिटायर होणार? म्हटलं, कशाबद्दल, का तुम्ही का असं का म्हणताय, का तुम्हाला वाटतं रोहितनी रिटायर व्हावं? कालही त्यांनी सांगितलं मी रिटायर होत नाही आहे. त्याचं कारण तेच आहे, त्याला 2027चा वर्ल्ड कप घ्यायचा. 15 ते 22 ते 21 वर्ष हा तुमचा करिअर ओरिएंटेड वय असते. त्या वयामध्ये जर तुम्हाला तर क्रिकेटर बनायचं असेल तर त्या वयामध्ये तुम्ही स्मार्टफोनपासून दूर राहणं फार गरजेचं आहे. पण ही क्रिकेट एक लॉटरी आहे, हे पॅरेंटना हेही मी सांगतो. लॉटरी आहे, लॉटरी लागू पण शकते, नाही लागू शकते. त्याच्यामुळे त्या मुलांना अभ्यासाकडे पण तेवढंच लक्ष द्यायला सांगा. तर मला चांगली मुलं जर तयार करायची असतील, त्यासाठी माझ्याकडे एक ग्राउंड असणं गरजेचं आहे. आणि एक ग्राउंड मी प्रत्येक वेळेस मी शासनाला सांगत असतो की मला एक ग्राउंड दिलं जावं. नमस्कार, मी ज्ञानदा कदम या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. सध्या आपला सगळा देश चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेलिब्रेशनमध्ये आहे. पण ट्रॉफीचं जितकं सेलिब्रेशन होत आहे त्यापेक्षा दुप्पट सेलिब्रेशन एका व्यक्तीचं होतं आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे अर्थातच इंडियन टीमचा कॅप्टन रोहित शर्मा. कारण गेले काही महिने, गेले काही वर्ष सातत्यानं रोहितचा फॉर्म असो, त्याचा फिटनेस असो, इतर अनेक गोष्टी त्याच्याबद्दल सातत्यानं टीकाच होत होती. पण गेल्या वर्षभराचा आढावा घेतला तर T20च्या वर्ल्ड कपनंतर पाठोपाठ रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीसुद्धा जिंकलेली आहे. त्यामुळे डबल सेलिब्रेशनचा माहोल देशभरात पाहायला मिळतो आहे. आणि आज आपण या पॉडकास्टमध्ये खास रोहितबद्दल बोलणार आहोत. कारण एकीकडे वर्ल्ड कपमधनं डावलला गेलेला हा मुलगा आता वर्षभराच्या 2-2 ICC ट्रॉफीज इंडियाला जिंकवून देतो आहे. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत रोहितबद्दल बोलण्यासाठी रोहितचे कोच आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते सर दिनेश लाड. सर नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. कालची मॅच तुफान सगळ्यांनी एन्जॉय केली आणि म्हणजे रोहितला बघून खूप जास्त समाधान त्याच्या फॅन्सला वाटलं. रोहितचा गेम पाहिला, टीम इंडिया जिंकली, त्यानंतर तुमची पहिली काय रिॲक्शन होती? रोहितची नजर काढलीत का हुश म्हटलं पहिल्यांदा? हुश म्हटलं. खरं तर मी ट्रॅव्हल करत होतो, काल मी दिल्लीला गेलो होतो आणि रोहित मला वाटते आऊट झाला त्यावेळेस थोडा मला शॉक बसलेला. मी बघितलं नाही कसं आऊट झाला, पण मला कळलं गेलं. त्याच्यानंतर मी 2 तास 20 मिनटं फ्लाईटमध्ये होतं, मला काहीच माहीत नव्हतं. आणि ज्यावेळेस फ्लाईटमध्ये सांगितलं गेलं की भारत जिंकला त्यावेळेस मी ओरडलो एकदम. तर लोक बघायला लागले, पण मी काही रिॲक्ट केलं नाही, दाखवलं नाही की मी रोहितचा कोच आहे वगैरे. मी शांतपणे बसलो आणि बाहेर आल्यानंतर नेमके PTI वाले तिकडे हजरच होते. त्यांनी माझी इंटरव्ह्यू घेतली. पण खूप बरं वाटलं, खूप. म्हणजे मला आठवते की ज्यावेळेस T20 वर्ल्ड कपसाठी रोहित जात होता त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की सर तुम्हाला एक मोठी गुरुदक्षिणा देणार आहे मी. म्हटलं दे बाबा, काय देणार असेल देशील तर दे. कारण 23चा वर्ल्ड कप आपण हरलो होतो, थोडा नर्वस होता तो. पण ज्यावेळेस सिलेक्टरनी त्याला T20साठी कर्णधार म्हणून त्याला नेमण्यात आलं त्यावेळेस तो मला बोलून गेलेला आणि त्यांनी तो जिंकून दिला आणि त्यावेळेस खूप मी खुश होतो. त्याच्यानंतर आताही त्यांनी जाताना चॅम्पियन्स ट्रॉफीला त्यावेळेस तो म्हणाला, सर चॅम्पियन्स ट्रॉफी पण घेऊनच येणार आहे, तुम्ही काळजी करू नका. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जिंकलो, खूप आनंद झाला. कारण मी पहिल्या मॅचपासूनच कॉन्फिडंट होतो. मी प्रत्येकाला तेच सांगत होतो आपण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणार म्हणून. त्याचं कारण का, तर रोहितनी मला प्रॉमिस केलेलं आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन येणार आणि त्याने प्रॉमिस फुलफिल केलं. त्याचा मला खूप 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 आनंद झाला. आणि गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं रोहितबद्दलची चर्चा होते, त्याच्या फिटनेसबद्दल असेल, त्याच्या फॉर्मबद्दल असेल.
तर चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजे 50 ओव्हर्समध्ये जिंकणं, T20चा वर्ल्ड कप ऑफकोर्स कमेंडेबल आहे, पण 50 ओव्हरच्या मॅचच्या फॉर्मॅटमध्ये रोहितनं टीमला जिंकवणं ते किती महत्त्वाचं होतं? नाही, महत्त्वाचं होतंच, कारण त्याच्याबद्दल नाही त्या चर्चा चालल्या होत्या, फिट नाही आहे आणि अनइम्प्रेसिव्ह कॅप्टन म्हणून त्याची हे करत होते. तर त्यावेळेस मलाही वाईट वाटलं होतं, म्हटलं अशा चर्चा होणं चुकीचं आहे. पण त्याला त्या गोष्टीचा फरक पडतो, कारण तो त्या काय क्रिटिसिझम तर होतच राहते. क्रिटिसिझम जर त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर क्रिकेट कमी होईल आणि बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देईल. त्याच्यामुळे त्यांनी त्या गोष्टीचा विचार पण नाही केला. आणि फिटनेसच्या बाबतीत म्हणायला गेलं तर रोहितसारखा खेळाडू हा स्लिपमध्ये फिल्डिंग करतो, जिकडे अलर्ट राहावं लागते. एखादा चांगला फिटनेस असणारा प्लेअर स्लिपमध्ये राहू शकतो. मग रोहितसारखा प्लेअर का नाही? रोहित तर फिटच आहेच, इवन तो कव्हरमध्ये फिल्डिंग करतो, जिकडे 30 यार्डचे आपण म्हणतो तिकडे अलर्ट राहावं लागते, सिंगल सेविंग करावी लागते, अशा ठिकाणी तो फिल्डिंग करतो. मग तो फिट कसा नाही? दुसरी गोष्ट, त्याच्याबद्दल जे कॉमेंट्स झाले, तो कॅप्टन म्हणून व्यवस्थित नाही आहे. आतापर्यंत त्यांनी ICCच्या 3 चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी फायनलला टीम आली. वर्ल्ड क्रिकेट टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आपण त्यांनी फायनलला टीम आणलेली आहे. मग अजून कसा तुम्हाला करणार हवा? त्याच्यावरही चुकीच्या चर्चा झालेल्या आहेत. तर ह्या गोष्टी न होणंच सोयीस्कर आहे असं मी बोलू शकतो त्याच्याबद्दल. तर तुमच्या मते फिटनेसची व्याख्या काय आहे? म्हणजे एखादा खेळाडू जाड असेल तर तो फिट नाही असं सध्याचा एक प्रकारे समज झाला आहे. तेच कुठेतरी रोहितच्या बाबतीत सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळतं. तुमच्या मते फिटनेस म्हणजे काय? तर फिटनेस म्हटलं, रोहितला तुम्ही 2-2 दिवस बॅटिंग करताना बघितलेलं, रोहितला तुम्ही धावताना बघितलं आहे, सिंगल्स रन करताना बघितलेलं आहे, फिल्डिंग चांगली करताना बघितलं आहे. अजून काय फिट पाहिजे मला कळत नाही. फिट म्हणजे नुसतं बारीक असणं म्हणजे फिट आहे का? एवढ्या मॅचेस त्यांनी जिंकून दिलेल्या आहेत, एवढ्या स्कोर केलेल्या आहेत त्यांनी. प्रत्येक मॅचला त्यांनी 264 धावा करून, म्हणजे वन डेमध्ये 264 धावा एका इंडिव्हिज्युअल प्लेअरनी करणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे 50 ओव्हर त्यांनी बॅटिंग केलेली आहे. अजून किती तुम्हाला फिट पाहिजे? म्हणजे फिट म्हणजे काय व्याख्या मलाही कळत नाही आहे, त्यांनी काय ठरवलेली व्याख्या. दुसरा आणखी एक मुद्दा असा की म्हणजे तुम्ही म्हणालात की चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी पण रोहितने तुम्हाला फोन केला आणि तो म्हणाला की येस सर, आपण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणार आहोत. काही टिप्स घेतलेल्या तुमच्याकडनं? टिप्स तर मी कधीच देत नाही. टिप्स मी आतापर्यंत दिले जेव्हापासून तर देशासाठी खेळायला चालू झालं, कारण त्याला माहिती आहे त्याला स्वतःला काय करायला पाहिजे. मी एवढंच सांगायचो की फक्त चांगलं क्रिकेट खेळ, देशवासींना तुला खुश करायचं ह्या दृष्टिकोन, कारण तू देशासाठी खेळतोय तर त्यांना खुश करणं फार महत्त्वाचं आहे. त्यांच्यासाठी तू क्रिकेट खेळ, एवढाच माझा त्याला सल्ला होता आतापर्यंत आहे. T20 नंतर येऊन भेटला वगैरे तुम्हाला? येऊन भेटून गेला मला. तेव्हा काय फिलिंग होती? म्हणजे आपल्या फिलिंग म्हणजे मला खूप कौतुक वाटलं, कारण ज्या मुलाला मी लहान असताना बघितलेलं, ज्या मुलाला मी 12 वर्ष असताना बघितलं आणि ते पण ॲज अन बॉलर मी बघितलेलं, ऑफ स्पिन बॉलिंग टाकताना बघितलेलं, आणि एके दिवशी मी त्याला बॅटिंग करताना बघितलं. मला वाटलं नाही, ह्या मुलाला बॅटिंगमध्ये आपण प्रमोट करणं गरजेचं आहे. त्यालाही म्हटलं तू बॅटिंगमध्ये जास्तीत जास्त फोकस राहा बघा, कारण त्याच्याकडे टॅलेंट सुंदरच होतं, प्रश्नच होतं. फक्त माझी नजर त्यावेळेस त्याच्या नॉकिंगवर गेली. जसे नॉकिंग करताना मी बघितल्यानंतर बॅट ज्या पद्धतीने त्यांनी स्ट्रेट बॅट आणली मारताना वगैरे, त्यावेळेस मी त्याला सांगितलं नाही, तू बॅटिंगवरच जास्त फोकस कर, तू बॉलिंग टाकू शकतो. त्यावेळेचं मी ते कदाचित डिसिजन घेतलं नसतं. त्यावेळेचं मी त्याला नुसतं बॉलिंग टाकायला लागलं असतं. कदाचित रोहित शर्मा एक चांगला बॅट्समन म्हणून दिसला नसता देशाला, पण त्याचं टॅलेंट होतं. मी फक्त त्याला बघितलं आणि त्याला सजेस्ट केलं, ही गोष्ट तू करायला पाहिजे. त्यांनीही ते कबूल केलं की सरांनी मला सांगितलं तू बॅटिंगमध्ये जास्त फोकस कर. त्यांनी फोकस केलं आणि जगातला सगळ्यात धडाकेबाज फलंदाज झाला. त्याची हे सगळे प्रेशर म्हणा किंवा होणारी टीका हँडल करण्याची पद्धत काय आहे? म्हणजे अर्थात लहान वयामध्ये काही इतकं दडपण कोणाला येत नाही, पण जसजसं मोठं होतो, टुर्नामेंट्स खेळतो, या सगळ्या गोष्टी अपरिहार्य भाग बनतात. तो हे सगळं प्रेशर कसं हँडल करतो? प्रेशर म्हणजे तो सेल्फ कॉन्फिडन्स खूप आहे त्याला, स्वतःबद्दल खूप कॉन्फिडन्स आहे. मी बऱ्याच त्याच्या मॅचेस बघितलेल्या आहेत, स्कूलच्या मॅचेस बघितल्या सुरुवातीपासून, लहानपणापासून. त्याच्यामुळे त्याला काही फरक पडत नाही. दुसरा एक मुंबईकर आहे, मुंबईकर हा धडाकेबाजच असतो. मुंबईकर कधी कोणाला दाद देत नाही, तुम्हालाही माहिती आहे. त्याच्यामुळे एक मुंबईकर असल्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स असल्यामुळे त्यांनी ह्या गोष्टीकडे कधी लक्षात दिलं नाही. त्या गोष्टीकडे जर त्यांनी लक्ष दिलं असतं, आज एवढा मोठा प्लेअर तो झालाच नसताच. कधी असं टेन्शन घेऊन किंवा डिप्रेस होऊन त्यांनी फोन केला तुम्हाला रोहितने? नाही, एकदाच असं झालेलं की ज्यावेळेस 2011चा वर्ल्ड कपचा तो बाहेर गेला, त्यावेळेस त्याला घेतलं गेलं नाही, त्यावेळेस तो डिप्रेस झालेला. त्याला खात्री होती की मी वर्ल्ड कपच्या टीममध्ये असणार आहे, परंतु तो नव्हता. त्याचं कारणही तसं होतं, कारण 2009 ते 2011मध्ये त्याचा जो परफॉर्मन्स होता तो खूप खराब झालेला.
आणि छोटी गोष्ट अशी झालेली, तो बँड्राला शिफ्ट झाला होता, बोरिवलीवरनं बँड्राला शिफ्ट झालेला. थोडं सराउंडिंग चुकीचं मिळालेलं त्याला, प्लस थोडं क्रिकेटकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे क्रिकेट टॅलेंट तर होतंच, तर त्यावेळेस तो डिप्रेस झाला आणि मला येऊन भेटला आणि मला सांगितलं, सर क्या आहे मुझे लिया नाही. म्हटलं, अरे लिया नाही, तू काय करतो आहेस, तू किती क्रिकेटला वेळ देतोस, तू वेळ देणं थोडं कमी केलेलं आहेस, तुझा वेळ दिला ना तू संपून जाशील, रोहित शर्माला सगळे विसरून जातील. आणि त्यावेळेस मला आठवतं की त्यांनी मला सांगितलं होतं की सर ह्याच्यानंतर तुम्हाला कधीच कंप्लेंट येणार नाही, तुम्ही बघा फक्त. आणि खरोखर त्यांनी जो वेळ दिला क्रिकेटसाठी, टॅलेंट तर होतंच पण वेळ पण गरजेचं होतं. कारण तो सकाळी 7ला जायचा, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत BKCला जाऊन प्रॅक्टिस करायचा, कंटिन्युअसली प्रॅक्टिस करत होता. तुम्ही जर बघितलं असेल तर 2011 नंतर त्याचा जो ग्राफ वाढत गेला, तो आज तोपर्यंत तो ग्राफ कधी खाली आलेला नाही आहे. दुसरा आणखी एक मुद्दा की गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षापासून रोहितने कोणते बदल त्याच्या गेममध्ये केलेले तुम्हाला जाणवतात? बदल नाही केले, टेक्निक तर तेच आहे, परंतु त्यांनी फक्त एकच विचार केला की मी जर माझ्या टीमला चांगला स्टार्ट दिला तर येणाऱ्या मागच्या फलंदाजासाठी वेळ मिळतो. कारण तुम्ही बघितलं असेल की आतापर्यंत त्यांनी जेव्हा चांगला स्टार्ट दिला तेव्हा आपण मॅच जिंकत गेलेलो आहे. कारण येणाऱ्या बॅट्समनला त्याचं इझी होत होते. कारण तुम्ही T20मध्ये पण घ्या किंवा तुम्ही वन डेमध्ये पण घ्या, त्यांनी थोडा स्टार्ट जास्त, म्हणजे वन डेमध्ये 10 ओव्हरमध्ये आपण 70-80 रनचं टार्गेट ठेवलं, ते त्यांनी अचीव केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या बॅट्समनसाठी ते फायदेमंद झालं. फक्त आपण T23च्या वर्ल्ड कपमध्ये 50 ओव्हर जेव्हा फायनलला तो फक्त आऊट झाला, ते आपल्यासाठी नुकसान करत झालं. तर त्या फायनलला तो आऊट झाला नसता, त्यावेळेस त्यांनी तीच स्ट्रॅटेजी वापरली होती. त्यांनी अटॅकिंग बॅटिंग चालू केलेली, परंतु दुर्दैवाने तो आऊट झाला आणि आपला कोलॅप्स झाला. आणि आणखी एक मुद्दा की आता तो कॅप्टन पण आहे. तर कॅप्टन म्हटलं की सगळ्या गोष्टी सांभाळून घ्याव्या लागतात, म्हणजे अगदी सिलेक्टर्सपासून ते तुमच्या छोट्यातल्या छोट्या प्लेअरपर्यंत. तर हे स्किल रोहितमध्ये आहे, तो कॅप्टन बनू शकतो असं तुम्हाला त्याचा खेळ ऑब्झर्व करताना, त्याला बघताना कधी जाणवलं होतं? हो, नक्कीच. कारण मी त्याला स्कूलचा पण कॅप्टन केलेलं मला आताही आठवते. स्कूलमध्ये पण तो माझ्याशी चर्चा करायचा, सर ह्याला आपण बॉलिंग ह्या तेव्हा जाणायला पाहिजे, आपण ह्याला बॅटिंगला लवकर पाठवायला पाहिजे. तर ह्या गोष्टी त्याला माहीत होत्या, कोणाला कसं हँडल करायचं, कुठल्या बॉलरला कधी काढायचं, काय करायचं सुरुवातीपासून. तुम्हाला एक उदाहरण देतो त्याच्या कॅप्टनशिपबद्दल. म्हणजे ज्यावेळेस आम्ही हॅरिस शील्डची मॅच खेळत होतो आणि आम्हाला क्वार्टर फायनलला रीच व्हायचं होतं, आम्ही 240 रन चेस करत होतो. चेस करताना आम्ही 30ला 4 विकेट गेलो. रोहित बॅटिंग करत होता, तर मी रोहितला मेसेज पाठवलं की बाबा मॅच जिंकणं गरजेचं आहे, आपल्याला क्वार्टर फायनलला आपण पोचू शकतो. त्यावेळेस त्याने रिप्लाय दिला की सरांना काय टेन्शन घेऊन आपण मॅच जिंकणार म्हणून. आणि त्याने त्यावेळेस 160 धावाची खेळी केली आणि मॅच जिंकलो. म्हणजे एक तर त्याला स्वतःबद्दल एक तो विश्वास खूप आहे. म्हणजे एखाद्याला स्वतःवर विश्वास असेल ना, तो काय करू शकतो त्याचा जिवंत उदाहरण रोहित आहे. नाही, तेव्हापासूनच तुम्हाला ते जाणवलं नेतृत्व गुण ह्याच्याकडे आहेत म्हणून. नक्कीच. आणखी एक मुद्दा त्याच्यामध्ये की सगळं प्रेशर हँडल करणं, की आत्ता फक्त काही खेळण्याचं प्रेशर आहे असं नाही, तर सोशल मीडिया, आसपासची माणसं आहेत, पण तो कायम असा एक मस्त मौला दिसतो. म्हणजे बोलताना म्हणा, वावरताना म्हणा, मैदानामध्ये टीममेट्ससोबत मस्ती करताना. तर हा स्वभाव पहिल्यापासून आहे रोहितचा? सुरुवातीपासून मी म्हटलं ना, मुंबईकर आहे तो. मुंबईकर असल्यामुळे तो त्याचा स्वभाव गुण तोच आहे, तो कधी चेंज झालेला नाही सुरुवातीपासूनच. त्याचे बरेचसे म्हणजे स्टम्प्समध्ये काही काही रेकॉर्ड झालेल्या गोष्टी ऐकायला येतात, फील्डवरच्या गोष्टी ऐकायला तो येतात. बोलतो पण त्याच्यानंतर परत तो जाऊन त्या प्लेयर्सला चांगलं समजवतो, बाबा नाही असं गोष्ट व्हायला नाही पाहिजे. कारण त्यावेळेस तो थोडा एक्साइट झालेला असतो, कारण ते चूक झालेली आहे. जर चूक तुम्ही त्याला त्या प्लेयरला सांगितलं नाही तर त्याला ते कळणार नाही, तो रिलॅक्स राहील. त्यावेळेस तो तेवढं ओरडण्याचं काम करतो, पण परत त्याला घेऊन त्याला सांगतो, बाबा तूच आहेस, तूच चांगलं करू शकतोस, त्याला कुरळून सांगतो. त्याच्यामुळे जो रिझल्ट आपल्याला आतापर्यंत आलेला आहे त्याच्या नेतृत्वाखाली, त्याचं कारण तेच आहे. ओरडतो पण तेवढाच प्रेमाने तो प्लेयर्सला. कारण प्लेयर्सला तुम्ही कॉन्फिडन्समध्ये नाही गेला तर तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. त्याच्यामुळे त्याला ती गोष्ट माहिती आहे की आपण कसं हँडल करायचं प्लेयर्सनं. रोहितबद्दल त्याचे टीममेट्स पण एक गोष्ट कायम सांगतात किंवा त्यांची ती तक्रार असते की रोहित विसरतो, तो त्याचं किट विसरतो, तो पासपोर्ट विसरतो, तो मोबाईल विसरतो आणि त्यामुळे अख्खी टीम पण कधी कधी कामाला लागते. तर काय हा विसरभोळा स्वभाव खूप आधीपासून आहे का? स्वभाव आधीपासून आहे. आधीपासून म्हणजे आत्ताही आठवते मला, ज्यावेळेस तो मुंबईच्या प्रॅक्टिसला जात होता आणि बँड्राला त्याच्या ट्रेनमधनं ते किट पडलं, तर त्याच्या लक्षात आलं नाही. पुढे गेलं त्या लक्षात आलं आपलं किट पडलं म्हणून, आणि तो प्रॅक्टिसलाच गेला. आणि ते चंद्रकांत पंडित कोच होते, त्यांचा मला फोन आला, अरे रोहित प्रॅक्टिसलाच आला नाही. तर मलाही माहीत नाही काय झालं, म्हणून मी संध्याकाळी आल्यानंतर मी त्याला विचारलं, बाबा तू प्रॅक्टिसला का नाही मला.
तो मला म्हणे सर माझं किट पडलं. म्हटलं तुला किट पडलं कुठे पडलं? म्हटलं बँड्राच्या खाडीत पडलं गर्दी असल्यामुळे. पण मला ते लक्षात आलं, मी पुढे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं म्हणून मी परत आलो. म्हटलं गाडो तर मला सांगायला तर पाहिजे होतं, म्हणजे मी सरांना सांगितलं असं बा असाचा गोंधळ झाला आहे. म्हणजे ह्या गोष्टी त्याच्या विसरगोळ्याच्या होतात पहिल्यापासून आहेत म्हणजे. पहिल्यापासून. पण तुम्ही कधी असं त्याला फटके नाही दिलेत की अरे असं विसरू कसं शकतोस म्हणून? नाही फटके तर मी दिले नाही मी त्याला कधीच. फक्त एकाच मॅचला मी त्याला ओरडलो होतो. त्याला एकदाच मारलेलं मी त्याला एका मॅचला, की आम्ही अशीच मॅच खेळत होतो हॅरिस शील्डची आणि त्याने खराब विकेट फेकली होती. त्यावेळेस मी त्याला ओरडलं. त्याच्यानंतर मी त्याला कधीच बोललो नाही. त्यांनी स्वतः तयार केलेलं आहे. रोहितनी कधी त्याची स्वप्न शेअर केली होती तुमच्यासोबत की मला काय करायचंय, कुठे पोहोचायचंय मला? स्वप्न तर होतीच त्याची, पण त्याने शेअर नाही केली. पण एक तुम्हाला एक छोटा किस्सा सांगतो त्याचा, कारण हा महत्त्वाचा किस्सा आहे माझ्यामध्ये. त्याच्याबद्दल त्याला स्वतःचा वर असणारा विश्वास, त्याच्या कर्तृत्वावर असणं म्हणजे त्याच्या टॅलेंटवर असणारा विश्वास ही गोष्ट आहे ती. आम्ही एके ठिकाणी असं उभा होतो आणि समोर मर्सिडीज गाडी उभी होती. तर अंडर-19 मुंबईसाठी सिलेक्ट झालेला तो. तर मला म्हणाला की गाडी मी घेईन म्हणून. अरे म्हटलं मूर्खा, तू आता अंडर-19 मुंबईच्या टीममध्ये आहे, तू गाडी घेण्याची स्वप्न कुठे बघतोय? ह्या गाडीची किंमत तुला माहिती आहे काय? म्हटलं सर मी तुम्हाला घेऊन दाखवीन, लक्षात ठेवा ही. आणि त्यांनी ॲक्च्युली आता त्याकडे भरपूरच गाड्या आहेत, त्यांनी गाड्या घेतल्या. ह्याचा अर्थ की त्याला स्वतःवर असणार खूप मोठा विश्वास होता की मी पुढे जाऊन एक चांगला क्रिकेटर बनणार आहे म्हणून. नाही खूप छान किस्सा आहे आणि म्हणजे जे स्वप्न पाहिले ते खरं करण्याची ताकद आहे त्याच्यामध्ये बेसिकली. गेल्या काही वर्षांपासून म्हणजे छान कुटुंब रोहितचं आणि एक फॅमिली मॅन म्हणून रोहित सगळ्यांना पाहायला मिळतं. त्याचं ती हळवी बाजू कशी आहे कुटुंबासाठी? नाही डेफिनेटली त्यांनी त्याचे मित्र जे आधीपासूनचे जे मित्र आहेत त्याचे तेच मित्र त्याचे आहेत. त्याचे वेगळे काहीच मित्र नाही आहेत. जे त्याच्याबरोबर अंडर-15 खेळलेले मुंबईला, अंडर-17 किंवा अंडर-19 खेळलेली मुलं काही आहेत, खास मित्र आहेत. त्या मित्रांव्यतिरिक्त त्याचे मित्रच नाही आहेत. त्यांना घेऊनच असतो तो आणि आपल्या फॅमिलीबरोबर तो असतो. कुठे जाणं आहे तुम्ही बघितलं असेल, त्याचे जास्त हाय फंडा पण नाही आहे कुठे. म्हणजे तुम्ही त्या इवन बघितलं त्याच्या हातात एकही मात्र टॅटू वगैरे म्हणतात ते नाही आहे, काहीच नाही आहे. एकदम सिम्पल आहे, लो प्रोफाईल आहे, कोणामध्ये नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की त्याच्याबरोबर जो एक त्यांच्या जुन्या बिल्डिंगमध्ये राहायचा, त्याच्याबरोबर खेळायचा विकी म्हणून आहे, तो आता जरा ड्रायव्हर आहे. म्हणजे गेली 30 वर्ष तो त्याच्यात बरोबर आहे ड्रायव्हर म्हणून. 30 वर्ष नाही 18 वर्ष त्याच्याबरोबर तो ड्रायव्हर आहे. तो त्याने त्यालाच ठेवलेलं आहे. त्याचा एक मित्र होता त्यालाच त्याने ड्रायव्हर ठेवलेलं. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा ड्रायव्हर ठेवलेलाच नाही त्यांनी. म्हणजे तो जपून ठेवतो माणसानं त्याच्या आयुष्यामध्ये, बांधून ठेवतो असं म्हणायला पाहिजे. रोहितकडे बघितलं की तो खूप मस्त खाऊन पिऊन अगदी सुखी राहणारा व्यक्ती आहे असं दिसतं, कळतं सुद्धा. तर हे फिटनेसचं म्हणजे वेड त्याला आधी होतं का कसं होतं? फिटनेसच्या बाबतीत तो असा कॉशियस खूप असायचा का जसं आहे तसं आहे मी माझं आयुष्य जगणार आहे? ते फिटनेस तो करतो का नाही एवढ्या मोठ्या लेवलला तिन्ही फॉर्मॅटमध्ये खेळणं म्हणजे फिटनेस असणं गरजेचं आहे असं नाही. मग तो खेळूच शकत नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्याप्रमाणे त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहेत, 3दा 200 केलेले आहेत. 200 करणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. शॉट्स मारणं म्हणजे तेवढी ताकद पण पाहिजे. सगळं फिटनेस लेवल तर चांगलाच पाहिजे आणि त्यांनी फिटनेस केलेलं आहे. पण तो हॅपी गो लकी होते. म्हणजे त्यांनी रिलॅक्स असायचं. म्हणजे त्याला आपण एक त्याला बोलू लेजी एलिगन्स म्हणतात त्याप्रमाणे तो क्रिकेटर आहे. म्हणजे तो दिसताना वाटतो. मला बऱ्याच लोकांनी विचारलेलं, अरे काय तुझा तो रोहित आळशी आहे, काय करत नाही. म्हटलं अरे आळशी असणारा मुलगा एवढे 100 करू शकतो का? एवढा विकेटवर राहू शकतो का? एवढा बॉलिंग टाकू शकतो का? उगाच काहीतरी बोलू नका तुम्ही आळशी आहे म्हणून. परफॉर्मन्स त्याचा काउंट करतो आहे, परफॉर्मन्स तुम्ही बघा. त्याच्यामुळे मला वाटत नाही तो लेझी एलिगन्स आहे. तो फिट आहेच, 100% फिट आहे. दिसताना तुम्हाला तो फिट दिसेल. जसं तुम्ही विराट कोहलीबद्दल बोलता की तो फिट दिसतो, म्हणजे तुम्हाला बारीक दिसणं म्हणजे फिट असणं गरजेचं आहे का असं मला वाटत नाही आहे. इतके वर्ष तो क्रिकेट 17 वर्ष तो क्रिकेट खेळतो आहे, इंटरनॅशनल क्रिकेट. फिट असल्याशिवाय खेळू शकतो का एखादा व्यक्ती? जर तो फिट नसेल तर त्याला सिलेक्ट करू शकतात का? त्याला कर्णधार करू शकतात का? नाहीच करू शकत ना. फिट आहे म्हणून तर तो टीममध्ये आहे ना. अच्छा, फूडी आहे का रोहित आणि काय काय आवडतं? फूडी तर आहेच तो, आवडते. कारण ज्यावेळेस तो माझ्या बिल्डिंगमध्ये राहत होता त्यावेळेस त्याच्याकडे नॉनव्हेज बनायचं नाही. तर त्यावेळेस तो आमच्याकडे यायचा आणि माझ्या मिसेसला सांगायचा, आंटी ये चाहिए वो चाहिए, आणि करून घ्यायचं आणि खायचा तो त्यावेळेस नॉनव्हेज. आता पण होते कधी फरमाईश? आता होत नाही, कारण आता तो खूप लांब गेला आहे. त्याच्याकडे आम्ही लांब आहोत. कधीतरी आला तर फरमाईश होते. इतर वेळेस जेव्हा तिकडे बोरवलीचं राहतं तर रेग्युलर तो येतच असायचा आमच्याकडे.
अजून एक गोष्ट म्हणजे रोहितच्या रिटायरमेंटबद्दल सुद्धा बरीच चर्चा होते. काल त्यांनी सांगितलं की बाबा मी काय कुठे जात नाही आहे, मी इथेच आहे. त्याच्या फॅन्सनं त्याच्यामुळे सुटकेचा निश्वास सोडला. पण जेव्हा रोहितच्या रिटायरमेंटच्या म्हणजे तुमच्यासाठी तर तो खूप हळवा कोपरा असेल रोहितच्या रिटायरमेंटचा विषय निघाला तर. नाही, विषय तो निघाला होता. सगळेच म्हणत होते. कालही मला बऱ्याच चॅनलवाल्यांनी विचारलं, रोहित अभी लास्ट मॅच आहे का, रोहित आता रिटायर होणार. म्हटलं कशाबद्दल, का तुम्ही का असं का म्हणताय, का तुम्हाला वाटतं रोहितनी रिटायर व्हावं. मला तर वाटत नाही आहे. कारण ज्यावेळेस त्याने T20मध्ये रिटायरमेंट केले त्यावेळेसच त्यांनी डिसाईड केलेलं की मला पुढे खेळायचंच आहे. कारण टेस्ट चॅम्पियनशिप त्याला जिंकायची होती. कारण अनफॉर्च्युनेटली आपण क्वालिफाय झालो नाही टेस्ट चॅम्पियनशिप. आणि त्याच्यानंतर वर्ल्ड कप, कारण 50 वरचा वर्ल्ड कप जिंकलेला नाही आहे त्याच्यात. 2019ला पण सेमीफायनलला पण हरलो होतो असताना, परत 23चा वर्ल्ड कप तो कॅप्टन असताना पण हरलो, दुर्दैवाने हरलो. तर त्याची एक मानसिक इच्छा आहे की मला ते जिंकायचं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी T20 थोडं फास्ट क्रिकेट आहे, थोडं त्याच्यापासून दूर राहावं, यंगस्टर्सना चान्स द्यावा, इकडे आपण लक्ष केंद्रित करावं, ह्या दृष्टिकोनातून त्यांनी तो T20चा वर्ल्ड कप झाल्यानंतर त्यांनी डिक्लरेशन दिलं. मलाही माहीत होतं ते डिक्लरेशन का दिलं आहे ते. कारण त्याला 2027चा वर्ल्ड कप खेळायचा आणि वर्ल्ड कप जिंकून त्याच्यानंतर त्याला रिटायरमेंट करायची असं मी म्हणेन. तुमचं कधी झालंय त्याच्याशी बोलणं त्याच्या त्या गोष्टीवर मी retirement चर्चा बद्दल? वगैरे केलेली नाही, पण मला कॉन्फिडंट आहे, मला याच्यावर विश्वास आहे, मला माहीत होतं, त्याच्यामुळे मी चर्चा झाली नाही. पण कालही त्यांनी सांगितलं मी रिटायर होत नाही आहे, त्याचं कारण तेच आहे, त्याला 2027चा वर्ल्ड कप खेळायचा आहे. पण एखाद्या खेळाडूने म्हणजे रोहितबद्दल हा एक विषय आपण बोलतोय, पण कुणी किती मोठे मोठे खेळाडू आपल्याकडे होऊन गेलेले आहेत, रिटायर केव्हा व्हायचं हे कसं ठरवावं एखाद्या प्लेअरने? ते त्यांनी स्वतःहूनच ठरवायला पाहिजे. ज्यावेळेस मला वाटते की मी आता फिट नाही आहे खेळण्यासाठी, त्याला स्वतःला जोपर्यंत त्याला, आता तुम्ही कालच त्यांनी सांगितलं मी खेळणार आहे, मी रिटायर होत नाही, याचा अर्थ त्याला माहिती आहे मी अजून चांगलं क्रिकेट खेळू शकतो. तर का नाही, कारण क्रिकेटने आज त्याला एवढं दिलेलं आहे. आणि हे क्रिकेट तो देशासाठी खेळतो आहे, स्वतःसाठी खेळत नाही आहे. आणि असं पण नाही की पैशासाठी, पैसा तर आहेच त्याच्याकडे, म्हणजे पैशासाठी खेळण्यासाठी तर क्रिकेट खेळत नाही, देशवासींना त्यांना खुश करायचं या दृष्टिकोनातून तो क्रिकेट खेळतो आहे. त्याच्यामुळे त्याला वाटते मी फिट आहे तर मी खेळू शकतो, का नाही खेळू शकत तो. ओके, आणखी आणखी कुठली स्वप्न तुमच्या मनात सध्या रोहितसाठीची आहेत? स्वप्न तेच आहे, मी तेच म्हणेन, त्यालाही ते स्वप्न आहे की 2027चा वर्ल्ड कप खेळावा आणि जिंकून द्यावं. मलाही तेच वाटते, मलाही ते बघायचं आहे. मला ऑलरेडी 2 गुरुदक्षिणा त्यांनी दिल्या आहेत, अजून एक तिसरी जर दिली तर खूप बरं होईल असं मला वाटतं. जेव्हा आपण T20चा वर्ल्ड कप जिंकलो होतो म्हणजे तेव्हा भन्नाट सेलिब्रेशन झालं होतं, पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे रोहितने त्या पिचवरची माती चाखली होती, म्हणजे विजयाची चव चाखणं म्हणतात तसं. तर तो इमोशनल मुलगा आहे, त्याला माहीत होतं की आज क्रिकेटमुळे मी ह्या मातीमुळे आज एवढा मोठा झालो, आज मी काय होतो, आज क्रिकेटमुळे मी किती मोठा झालो. त्याच्यामुळे ती गोष्ट त्यांनी केलं नाही, इमोशन्स त्यांनी सगळ्यांना दाखवले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या परफॉर्मन्सबद्दल म्हणजे फ्लॉलेस परफॉर्मन्स राहिला टीम इंडियाचा. तर दुबईमध्ये मॅक्सिमम मॅचेस झाल्या, तर याचा कुठेतरी फायदा झाला टीम इंडियाला असं वाटतं तुम्हाला? थोडा फायदा झाला, आपल्याला फायदा, कारण आपण तिकडेच राहिलो, तिथल्या मातीशी आपण जुळून आलेलो होतो, कारण इतके दिवस आपण तिकडेच होतो. थोड्या स्लोअर साईड विकेट होतो, त्याच्यामुळे आपण डिसिजन घेऊ शकलो 4 स्पिनर खेळवायचे, त्याचा फायदाही आपल्याला झाला. तर फायदा तर थोडा झालाच आहे असं नाही, पण बघा क्रिकेट सगळीकडेच खेळलं जाते, असं काय नाही की दुबईमध्ये खेळलं म्हणून आपण चांगलं क्रिकेट खेळलो, हा विचार आपण करायला पाहिजे. असं नाही की आपल्याला फायदा होतो म्हणून आपण तिकडेच खेळलो, म्हणून आपण चांगलं क्रिकेट खेळलो त्यामुळे आपण चांगलं, कारण एक टीम चांगली खेळली आपली. तुम्ही बघायला गेलं आपले फलंदाज, त्यांनी चांगली फलंदाजी केली, म्हणजे गेल, विराट कोहली, KL राहुल घ्या, श्रेयस अय्यर घ्या, रोहितबद्दल तर मी बोलू शकत नाही, त्यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. अक्षर पटेलनी मध्ये येऊन चांगली फलंदाजी केलेली आहे, हार्दिक पांड्यानी केले. त्याच्यामुळे सगळे आपले बॅट्समन इन फॉर्म होते. त्या व्यक्तीत आपले बॉलर्स चांगली बॉलिंग टाकत होते, आपले गोलंदाज सुंदर गोलंदाजी करत होते. काल अशी परिस्थिती होती, असं वाटलेलं की आपण 300-350चं टार्गेट आपल्याला चेस करावं लागेल. ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली होती, 10 ओव्हरमध्ये त्यांचे 70 रन झालेले आणि एकच विकेट होती. पण जे कुलदीप यादवने ज्या 2 विकेट्स काढल्या पाठोपाठ 2 ओव्हरमध्ये, तिकडून पूर्ण गेम चेंज झाला आणि आपण त्यांना 250 धावांपर्यंत सीमित केलं आणि आपण मॅच जिंकलो. आणि अर्थात त्याला रोहितचं नेतृत्व होतं ते संपूर्ण मॅचला. डेफिनेटली रोहितनी व्यवस्थित हँडल केलं बॉलर्सना. ज्यावेळेस बॉलर्सना आणायचं त्यावेळेस त्याने प्रत्येक बॉलरला आणत गेलं, त्याच्यात त्याला सक्सेस मिळत गेलं. आणि त्याने, मी म्हणतो ना की प्रत्येक बॉलरचा तो कॉन्फिडन्स येतो की हा तू आहेस, तू हे करायचं आहे, तुझ्याकडनं मला हे पाहिजे, बस
त्याच्यामुळे समोरचा बॉलरला पण वाटते माझा कर्णधार माझ्याचा विश्वास ठेवत आहे का ना मी त्याचा विश्वास साध्य करावा. त्याच्यामुळे ह्या गोष्टी होऊन जातात. रोहितमध्ये असा कुठला गुण आहे की जो त्याला सगळ्यांपेक्षा वेगळं बनवतो असं तुम्हाला वाटतं? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रोहितमधला गुण सगळ्यात म्हणजे स्वतःवर असणारा मोठा विश्वास. कारण जोपर्यंत तुम्हाला स्वतःवर विश्वास नसतो तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. कारण त्याला माहिती आहे मी काय करू शकतो आणि माझ्याबरोबरच्या इतर माझ्या सहकाऱ्यांकडे मी काय करू शकतो. हा सगळ्यात मोठा त्याचा प्लस पॉईंट आणि त्या प्लस पॉईंटवरच इतक्या वर्ष तो चांगलं क्रिकेट खेळू शकला. जेव्हा आत्ताच्या टीम इंडियाला तुम्ही पाहता म्हणजे नवं जुनं हा सगळा समतोल राखणं, तशी बरीचशी मुलं आता क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहेत. तर त्या सगळ्या मुलांनी या आत्ताच्या टीमकडनं म्हणा किंवा रोहितकडनं विराटकडनं काय शिकायला हवं आहे? ग्लॅमर पैसा सगळ्यांना दिसतो पण त्याच्या मागची मेहनत खूप कमी जणं बघतात. डेफिनेटली बघायलाच पाहिजे त्यांनी जे जे मेहनत केलेली आहे आतापर्यंत. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 2011च्या वर्ल्ड कपच्या बाहेर गेल्यानंतर त्यांनी जी मेहनत केली त्याच्यामुळे तो मोठा एवढा झाला. म्हणजे त्यांनी सगळे रेकॉर्ड्स त्याच्यानंतर ते केले कारण त्यांनी मेहनत केल्यामुळे. विराटनी आपल्या जेवणावर पण कंट्रोल केला, नको नको खाणं, बाहेर फिरणं बंद करून टाकलं. म्हणजे फक्त क्रिकेट आणि क्रिकेट. कारण त्याला माहिती आहे की क्रिकेट खेळलं तरच मी काहीतरी होऊ शकतो. म्हणजे नुसता पैसाच नाही पण आज आपल्याबद्दल एक लोकांमध्ये एक चांगली चर्चा होते की देशासाठी काहीतरी करतो आहे. म्हणजे आपण देशवासीयांना खुश करण्यासाठी एक गोष्ट आहे त्या गोष्टी. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगेन म्हणजे येणाऱ्या मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मोबाईलपासून तुम्ही दूर राहणं फार गरजेचं आहे. कारण मोबाईलमुळे खूप डिस्ट्रॅक्शन व्हायला लागलेत. मुलं सोशल मीडियावर जास्त यायला लागलेत. कारण 15 ते 22 ते 21 वर्ष हा तुमचा करिअर ओरिएंटेड वय असते. त्या वयामध्ये जर तुम्हाला तर क्रिकेटर बनायचं असेल तर त्या वयामध्ये तुम्ही स्मार्टफोनपासून दूर राहणं फार गरजेचं आहे. कारण स्मार्टफोनमध्ये चुकीच्या गोष्टी दिसतात आणि त्या चुकीच्या गोष्टीच आपण जास्त बघत राहतो. तर मुलं त्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेतात. तर ही गोष्ट मी सांगेन की मोबाईलपासून दूर राहिलात तर 100. रोहित वगैरे हे कधीच मोबाईलमध्ये जास्त इन्वॉल्व नसतात, त्या गोष्टीवर लांब राहतात. कधी सोशल मीडियावर जास्त आपले व्हिडिओज टाकत नाही, काय नाही, काही करत नाही. कालच मला एक किस्सा, मी शरणदीप बरोबर होतो, त्यांनी गिलबद्दल एक किस्सा सांगितला. शुभम गिलमध्ये तो फ्लॉप होता. तर तो मध्ये सोशल मीडियावर जास्त येत होता. तर त्यांनी सांगितलं की त्याला सांगितलं गेलं की तू सोशल मीडियावर असेल तर संपून जाशील. त्यांनी सोशल मीडियावर गेली 6 महिने त्यांनी मोबाईलपासून दूर राहिला आणि आता त्याचा परफॉर्मन्स चांगला लागला. म्हणजे त्या लेवलला पण त्यांनी मोबाईलपासून दूर राहिल्यामुळे किती त्याला फायदा झाला हे मी येणाऱ्या मुलांसाठी सजेस्ट करेन. खूप चांगली टिप तुम्ही दिली आहे. म्हणजे आत्तापर्यंत अभ्यासासाठी तर सगळेजण सांगतातच की तुम्ही मोबाईलपासून लांब राहा, पण तुम्हाला जर चांगलं करिअर करायचं असेल मग ते क्रिकेट असो किंवा आणखी मोबाईलपासून सेफ डिस्टन्स एकदा तुम्ही अचीव केल्यानं तुम्ही त्याच्यामध्ये वेळ द्या. पण मोबाईलमध्ये तुम्ही 2 ते 2.5 तास तुम्ही तो वेळ घालवता, ऑलमोस्ट 3 ते 4 तास पण वेळ घालवता. ते 4 तास जर तुम्ही अभ्यासाला दिले, अभ्यास पण तेवढाच महत्त्वाचा आहे. असं नाही की अभ्यास करणं नाही. कारण तुम्ही क्रिकेटर कदाचित नाही झालात, त्या लेवलला नाही पोचलात तर अभ्यासामध्ये तुम्ही तुमचं करिअर बनवू शकता. म्हणजे अभ्यास आणि क्रिकेट ह्या 2 गोष्टींना लक्ष द्या जेणेकरून मोबाईलपासून दूर राहा, हेच मी सांगेन. सर, तुम्ही रोहितला घडवलं आहे, तुम्ही शार्दूलला घडवलं आहे, त्यामुळे तुमच्याकडे जादूगार म्हणून सगळे आई वडील बघत असतात आणि मुलं पण खूप अपेक्षा घेऊन तुमच्याकडे येतात. नाही, मी फार चुकीची गोष्ट आहे. मी घडवलं असं म्हणू शकत नाही. मी त्यांना फाइंड आउट केलं, मी त्यांना काही गोष्टी शिकवल्या, टॅलेंट त्यांच्याकडे होतं. मी ज्या गोष्टी त्यांना सांगितल्या त्यांनी त्या इम्प्लिमेंट केल्या. त्यांनी त्या गोष्टीवर लक्ष दिलं, खूप वेळ दिला, फोकस राहिले, डिसिप्लिन राहिले आणि त्याच्यामध्ये घडले गेलेत. घडवणारा मी कोण नाही, ते स्वतः घडले गेलेले आहेत. फक्त मी त्यांना वे दाखवलं. जसं काही रोहितला मी बॅटिंग बघितलं आणि त्याला सांगितलं नाही तू बॅटिंगमध्ये जास्त फोकस करायला पाहिजे. त्याचं गुणवत्ता त्याच्याकडे होतीच. त्याने बॅटिंगवर फोकस केलं आहे. देशाचा मोठा बॅट्समन, जगातला मोठा धडाकेबाज बॅट्समन झाली. हो, माझ्याकडे बरीच लोकं येतात, बरेच लोकांना वाटते जसं तुम्ही म्हणाल मी जादूगार वगैरे कोण नाही आहे. फक्त एवढंच की मला वाटते की ह्या मुलामध्ये काहीतरी टॅलेंट आहे. तर मी त्या पॅरेंटना ॲडवाईस करतो तुम्ही ह्याला क्रिकेटमध्ये टाका. पण ही क्रिकेट एक लॉटरी आहे. हे पॅरेंटना हेही मी सांगतो, लॉटरी आहे. लॉटरी लागू पण शकते, नाही लागू शकते. त्याच्यामुळे त्या मुलांना अभ्यासाकडे पण तेवढंच लक्ष द्यायला सांगा, क्रिकेटमध्ये लक्ष द्यायला. अदर दॅन ह्या गोष्टी तुम्ही करू नका. हे पॅरेंट आणि पॅरेंटना दुसरी अजून एक गोष्ट सांगतो की तुम्ही मुलांबरोबर क्रिकेटवर चर्चा करू नका. कारण पॅरेंट हे कंपॅरिझन खूप करतात. पॅरेंट ज्यावेळेस एखादा मुलगा जर मॅच खेळायला जातो आणि दुसऱ्या मुलाने चांगला परफॉर्मन्स, आपल्या मुलाचा परफॉर्मन्स जर कमी झाला तो पॅरेंट त्या मुलाला एकदम सॉफ्टली बोलतात, बाळा काय रे
तो मुलगा बघ काय करतो आहे, तू जातो, तू काहीच करत नाही. ही गोष्ट ज्या मुलाच्या डोक्यामध्ये शिरते आणि त्यानंतर काय होतं की तो मुलगा परत जर चांगला परफॉर्मन्स करतो, म्हणजे एखादा मुलगा 100 रन करतो आणि हा मुलगा जर 40-50वर आऊट होतो, पण तो जाताना परत तोच विचार करतो, आज जर त्या मुलाने परत 100 केले आणि मी 40-50 लावतो, मग परत माझे आईबाबा मला बोलणार, काय करतोस रे? ते प्रेशरनी तो खेळत असतो. त्याच्यामुळे पॅरेंटना मी ॲडवाईस करेन, क्रिकेट ही गोष्ट अशी आहे, त्या कोचने तुम्हाला सांगितलं, कुठलाही कोचनी, हा मुलगा चांगला आहे, तर हा पुढे जाणार आहे. पण त्या मुलाला तेवढं फोकस राहणं गरजेचं आहे, तेवढं डिसिप्लिन राहणं गरजेचं आहे. ते केलं तर मुलगा ॲटोमॅटिकली चांगला क्रिकेटर बनू शकतो. पण पॅरेंटनी त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे, त्या गोष्टीवर चर्चा नाही करायला पाहिजे, तरच तो चांगला क्रिकेटर घडू शकतो असं मी सांगू शकतो. कधी कधी मुलं पिअर प्रेशरमुळे किंवा आईवडिलांच्या प्रेशरमुळे येतात की हो आता आपल्याला खेळायचं आहे, कधी कधी त्यांचा नसतो इंटरेस्ट, पण ती मुलं येऊन तिथं प्रॅक्टिस करतात. तर तुम्ही सगळ्या मुलांना काय सांगाल की क्रिकेटर व्हायचं आहे तर तुमच्याकडे काय असायला पाहिजे आणि हे असेल तरच तुम्ही या क्षेत्रामध्ये या? तसं मला असं वाटतं, एखादा क्रिकेटर, एखादा बॅट्समन आहे, मला दिसतो की त्या मुलामध्ये काहीतरी बॅटिंगमध्ये टेक्निक वेगळं आहे, तर मी त्यांना त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घ्यायला लावतो, की एखादा बॉलर आहे त्या गोष्टीमध्ये. पण मी बऱ्याच पॅरेंटना कधी कधी सांगतो, कारण बरेच लोक माझ्याकडे येत असतात हल्ली रोज. तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी जादूगार आहे, असं जादूगार नाही आहे. बरेच लोकांना असं वाटतं दिनेश लाडचा हात लागला की हा क्रिकेटर झाला. मी त्यांना समजवतो तसं नाही आहे, त्या मुलामध्ये तेवढी गुणवत्ता असणं गरजेचं आहे, असेल तरच तो क्रिकेटर होऊ शकतो. तर मी त्यांना तेच सांगतो. पण काही पॅरेंट हल्ली काय झालेलं आहे की IPLमुळे मुलगा डॉक्टर नाही झाला तरी चालेल, मुलाने अभ्यास नाही केला तरी चालेल, पण क्रिकेटमध्ये जास्त जाणं गरजेचं असं प्रत्येक पॅरेंटना वाटायला. प्रत्येक पॅरेंट मुलांना क्रिकेटमध्येच टाकायला बघत आहेत, जेणेकरून इतरही स्पोर्ट्स आहेत. आता तुम्ही बघायला, आपण चेसमध्ये वर्ल्ड चॅम्पियन झालो, गुरकेशनी जे चॅम्पियनशिप मांडली यंग एजमध्ये, मोठी गोष्ट आहे. फुटबॉलमध्ये आपल्याकडे चांगलं आहे, हॉकीमध्ये आपल्याकडे चांगलं आहे, इतर बॅडमिंटन आपल्याकडे चांगलं आहे, टेबल इतर पण गेम आहेत, कबड्डी आहे. पण पॅरेंटना फक्त क्रिकेटर दिसते. त्याचं कारण काय की IPLमध्ये एखाद्या प्लेअरला 23 करोड, एखाद्या प्लेअरला 20 करोड, 15 करोड, 10 करोड, ह्या गोष्टी कारण पॅरेंटची चुकी नाही आहे असं मी म्हणू शकत नाही. कारण प्रत्येक पॅरेंट हा मुलाचा फ्युचरच बघत असतो. मुलगा जाऊन मोठा गेल्यानंतर किती पैसे कमवले ह्याच गोष्टीचा विचार, ते चुकीची गोष्ट. पण त्या मुलाकडे तेवढं टॅलेंट असणं गरजेचं आहे. टॅलेंट नसेल तर तो क्रिकेटर होऊच शकत नाही. ह्या गोष्टी मी समजवतो. पण काही पॅरेंट काय करतात, मी सांगितलं तरी दुसरीकडे जाऊन कोचेसकडे घेऊन जातात, त्यांना क्रिकेट खेळायला जबरदस्ती लावतात. तर मी पॅरेंटना तेच सांगतो, गुणवत्ता असेल तर त्याला क्रिकेटमध्ये टाका, नाही तर अभ्यासाच्या मागे लावा. अभ्यास तेवढाच इम्पॉर्टंट आहे असं मी सांगतो. सर म्हणजे आता रोहित, विराट, शुभमन आहे, पुढची सगळी पिढी आहे, आधीच्या पिढीचा आपण यश सेलिब्रेट केलं, छान एन्जॉय केलं आपण त्यांच्यामुळे क्रिकेट, पण पुढे पण अशी पिढी घडायला पाहिजे. आणि अर्थातच त्यासाठी तुम्ही खूप ग्राउंड लेवलला प्रचंड मेहनत घेताय, टॅलेंट ओळखून. बरीचशी मुलं आत्ताही तुमच्याकडे आहेत, पण काय असं मिसिंग आहे की ज्याच्यामुळे अगदी स्ट्राईक रेट खूप जास्त वाढवणं तुम्हालाही शक्य होत नाही आहे? मिसिंग एकच गोष्ट आहे. मी गेली प्रत्येक ठिकाणी, मी ज्यावेळेस इंटरव्ह्यूज देत आलो आहे, मी द्रोणाचार्य झाल्यानंतरही इंटरव्ह्यू दिले आहे. कारण द्रोणाचार्य हे मला मिळालं माझ्या मुलांमुळे मिळालेलं आहे. आज जर रोहितने चांगला परफॉर्मन्स, आज रोहित जर भारताचा कर्णधार असता, रोहितने चांगला परफॉर्मन्स, शार्दूल म्हणा, माझा मुलगा म्हणा सिद्धेश लाड, किंवा हरमीत सिंग आहे जो आता US टीममध्ये वर्ल्ड कप खेळला, तिकडून जो अंडर-19 इंडियासाठी खेळला होता, ह्या मुलांनी चांगला परफॉर्मन्स केल्यामुळे मला द्रोणाचार्य मिळालं. द्रोणाचार्य मी माझ्यामुळे झालेलो नाही आहे, माझ्या कर्तृत्वामुळे झालेलं नाही आहे, त्यांच्यामुळे झालेलं. तर मला चांगली मुलं जर अजून जर तयार करायची असतील, त्यासाठी माझ्याकडे ग्राउंड असणं गरजेचं आहे. आणि ग्राउंड मी प्रत्येक वेळेस मी शासनाला सांगत असतो की मला एक ग्राउंड दिलं जावं. कारण कदाचित ही गोष्ट मी बोलणं चुकीची पण असेल, कारण प्रत्येक वेळेस मी हीच गोष्ट सांगत असतो की मी गेली 29 वर्ष ही काम करतो आहे, निव्वळ क्रिकेटसाठी करतो आहे. क्रिकेटने मला एवढं मोठं केल्यामुळे, माझ्या गुरूंनी, आचार्य सरांनी जे केलं तेच मी कार्य करतो आहे. त्यांनी बऱ्याच गरीब मुलांना त्यांनी क्रिकेटचं ट्रेनिंग दिलं, त्यांचं करिअर बनवलं, तेच मला काम करायचं आहे. मी 29 वर्ष काही पैसे न घेता मी हे कोचिंग करतो आहे. तर जर शासनाने मला जर एखादं ग्राउंड चांगलं दिलं, जे बोरवली, कारण 29 वर्ष मी त्याच एरियामध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण देतो आहे, ज्या शाळेला मी करतो आहे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल, त्याच शाळेमध्ये मी मुलांना ॲडमिशन घेऊन देतो आणि त्याच शाळेतून ती मुलं खेळतात आणि पुढे जाऊन
मुंबईसाठी खेळतात. बरोबर. कारण त्या शाळेची जवळ 98 मुलं आतापर्यंत मुंबईसाठी खेळलेली आहेत. म्हणजे एज ग्रुपमध्ये 14, 16, 19, 22 रणजी ट्रॉफी आणि मग देशासाठी काही मुलं खेळली. तर मी तुमच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो, आता जे CM देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांना मी विनंती करतो की मला एखादं ग्राउंड मला दिलेलं आहे शासनाने. म्हणजे आधी जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्या माध्यमातून मला BMCचा एक ग्राउंड मिळालेला आहे. पण ते ग्राउंड मला 8 महिन्यासाठीच मिळतं आहे. 8 महिन्यानंतर मला रिन्यू करायचं आहे. तर थोडं एक टेन्शन असते, कारण त्या ग्राउंडमध्ये मी डेव्हलपमेंट केल्याने उद्या जर माझ्याकडनं ते ग्राउंड काढून घेतलं तर मी जो केलेला, कारण मला फंड नाही आहे माझ्याकडे तेवढा, तो मी इकडून तिकडूनचा फंडचा गोळा केला आणि ते ग्राउंड डेव्हलप केलं. माझ्या हातातून काढून घेतलं तर नुकसानच आहे, मुलांचं नुकसान आहे. कारण मला मॅचेस खेळण्यासाठी माझ्याकडे ग्राउंड नाही आहे. माझ्या शाळेचं ग्राउंड आहे, छोटं ग्राउंड आहे. त्याच्यामुळे मी तुमच्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की हे जर ग्राउंड जर मला रेग्युलर बेसवर थोडं कायमस्वरूपी जर दिलं गेलं आणि शासनाने जर मला मदत केली तर येणाऱ्या काही वर्षामध्ये, कारण आता जी माझ्याकडे मुलं आहेत ती खूप सुंदर टॅलेंट आहे. 8 आणि 9 वर्षाची मुलं आहेत जी ती कुठून कुठून फोकस आलेली आहेत राहिली. सर ही मुलं? मुलं आहेत, म्हणजे एक शिर्डीचा मुलगा आहे, एक जळगावचा मुलगा आहे, एक संभाजीनगरचा आहे, एक सोलापूरचा आहे, 2 मुलं सावंतवाडीचे आहेत, रत्नागिरीचं आहे, सांगलीची एक मुलगी आहे, गुजरातची एक मुलगी आहे, बांद्याची एक मुलगी आहे. अशी मुलं आहेत आणि ॲक्च्युअल टॅलेंट आहे. त्यांनी जर फोकस राहिला आणि त्यांचे आई वडील जर पेशन्स ठेवले त्या लोकांनी, तर खरोखर ती मुलं पुढे जाऊन मुंबईसाठी खेळतील, स्टेट खेळतील आणि जाऊन देशासाठी खेळू शकतात. पण त्याकरता मला ग्राउंड मिळण्याची गरज आहे. आणि मी म्हणजे म्हणू शकतो की यावेळेस तुमच्या माध्यमातून तर हे ग्राउंड मला कदाचित मिळू शकेल, अशी मी शाश्वती हे करू शकतो. नाही, नक्कीच सर, चांगल्या कामासाठी आम्ही सदैव पाठीशी आहोत आणि तुम्ही इतके चांगले गुणी क्रिकेटर त्यांच्यासोबत राहिलेला आहात. त्यांचं करिअर सगळ्या क्रिकेट प्रेमींना इतका छान आनंद देतं, तर ही फार मोठी गोष्ट आहे. मनापासून आभार आपले आणि धन्यवाद. तुम्ही आज इथे आलात आणि वेळ दिलात, रोहितबद्दलही बोललात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजकालच्या पालकांनी, म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलाने लगेच उद्या रोहित, सचिन आणि विराट बनायला पाहिजे आणि सुपर परफॉर्मन्स द्यायला पाहिजे. पण तसं न करता आपल्या मुलांवरती कसे ते योग्य संस्कार व्हायला हवेत क्रिकेटचे, ते तुम्ही खूप छान 2 गोष्टींमधनं सांगितलं आणि आय होप प्रत्येकापर्यंत ते पोहोचेल या पॉडकास्टच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आभार सर. आणि या विशेष मुलाखतीत आपण इथेच थांबतोय. पाहत रहा News 18 लोकमत.